आपला राजा काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता. आपला राजा म्हणजेच राजाच्या जीवनामध्ये राजांच्या जीवनामध्ये दोन गुरु त्या ठिकाणी राजांना प्राप्त झाले. म्हणून राजा त्या ठिकाणी अनेक पद्धतीने अनेक शक्तियुक्तीने त्या ठिकाणी माझा राजा लढायचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये दोन गुरु त्या ठिकाणी प्राप्त झाले. कोणते दोन गुरु होते तर ते दोन गुरु म्हणजेच पहिले गुरु होते त्या ठिकाणी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आणि दुसरे गुरु म्हणजे कोणते रामदास स्वामी. रामदास स्वामी दोन गुरु त्या ठिकाणी जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबारायांना प्राप्त झाले. राजांना प्राप्त झाले आणि राजांना प्राप्त झाल्यामुळं जीवन त्या ठिकाणी सुंदर त्या ठिकाणी व्यतीत करत होते. जगद्गुरु तुकोबारायांसारखे संत ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाले त्यांच्या जीवनामध्ये कलटणी बसायला वेळ लागत नाही. म्हणून माझ्या राजाच्या जीवनामध्ये काय झालं तर राजांच्या जीवनामध्ये गुरु प्राप्त झाले. म्हणून राजांचं जीवन त्या ठिकाणी सुंदर सुवर्णमय त्या ठिकाणी बनलं. राजांच्या जीवनामध्ये राजांनी त्या ठिकाणी स्वराज्य उभं करण्याचं त्या ठिकाणी शपथ घेतली असेल तर ती फक्त गुरूंच्या आशीर्वादामुळे. म्हणून हे स्वराज्य स्थापन केलं आणि स्वराज्य स्थापन करून काय झालं तर आज आपण त्या ठिकाणी कथा कीर्तन आनंदाने गुण्या गोविंदाने त्या ठिकाणी ऐकत आहोत. अनेक जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी एकत्रित केले. अनेक जाती धर्माचे लोक एकत्रित करून स्वराज्य स्थापन करून अनेक गड किल्ले त्या ठिकाणी जिंकले. म्हणून तर त्या राजाची जयंती साजरी केल्या जाते. म्हणून तर त्या राजाचं एकाही गावात मंदिर नाही पण प्रत्येकाच्या हृदयात मंदिर केलं असे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले रक्त सांडले पाप सारे गेले पावन केला कृष्णी जागा पावन केला कृष्णी जागा लाविली गुलामीची वाट लाविली गुलामीची वाट मराठी शाहीचा मानला